गोंयांत जे जॉब स्कॅमाचें जे प्रकरण जे जाल्लें फाटल्या दिसांनी ते आयज थंड आसा. कारण कित्याक लागून आयज ते नवें टूल किट म्हणून गोंयच्या गोव्हर्मेंटान ते नांव फुडें काडलां आनी मायंड डायवर्ट करपाचे प्रयत्न करता. ह्या सरकारान जॉब स्कॅमाच्या बाबतींत उलोवंक गेलें जाल्यार आयज फाटल्या दिसांनी मुख्यमंत्र्याचे बायलेचें नांव कोण तरी फुडें काडटालो. तितूनसून सत्यपाल मालिकान जे कितें सांगलेलें, सत्यपाल मालिकान जे सांगलेलें की गोंयचो मुख्यमंत्री आनी मुख्यमंत्र्याची बायल कोवीड टायमाचेर आपल्या कडेन करप्शन तेन्ना 150 कोटीचे करताले म्हणून. दुनिया में आपने सुना है कि जो शिकायत करता है उसकी जांच होगी या जिसकी शिकायत हो रही है उसकी जांच होगी। मैंने वहाँ का ये बताया था कि 2 मामलों में 150 करोड़ रुपए की रिश्वत थी, जो मैंने दोनों मामले कैंसिल कर दिए थे। उसमें मैंने नाम बताए, लेकिन सीबीआई इंक्वायरी करा के उनकी जांच नहीं हो रही है, उनसे पूछताछ नहीं हो रही है। मेरे से 2 बार पूछताछ हो चुकी है। मैं ये भी नहीं मानता हूँ कि ये भ्रष्टाचार के खिलाफ हैं। गोवा में बहुत करप्शन था, मैंने शिकायत की कि साहब ये चीफ मिनिस्टर की बीवी अलग पैसे मांगती है, चीफ मिनिस्टर अलग मांगता है, लोग तंग है, त्राही मची हुई है। तो उसे हटाने के बजाय मुझे ही हटा के मेघालय भेज दिया। पण सत्यपाल मालिकान जेन्ना सांगलेलें तेन्ना अशें करता म्हणून संजय सिंग जो आसा दिल्ली, जो मेंबर ऑफ पार्लिमेंट जो आसा, तेणी फाटल्या दिसांनी मुख्यमंत्र्याच्या बायलेचे बद्दल एक विधान केल्लेलें आनी तेजेर डिफॅमेशन केस गोंयच्या मुख्यमंत्र्याचे बायलेन आनी कोणी तरी घातल्या की कोर्टान तेका सांगलां कितें ते बाबतींत तो आपूण उलोवचो ना म्हणून तेणी आयज सांगलां तेच्या एडवोकेटान. पूण कितें जालां, डिफॅमेशन केस जी आसा न्ही ते मुख्यमंत्र्याच्या बायलेन तेचेर घातलेली आसा न्ही, तर मुख्यमंत्र्यान आनी मुख्यमंत्र्याचे बायलेन आयज सत्यपाल मालिकाचेर केस घालपाक जाय आसली की आपलें नांव पिड्ड्यार केल्लेलें आसा म्हणून. मुख्यमंत्र्याक दम ना, छाती ना की सत्यपाल मालिकान जे आपलें नांव जे पिड्ड्यार केलां, आपूण मुख्यमंत्री आनी मुख्यमंत्र्याची बायल. डिफॅमेशन केस म्हणजे कितें, मुख्यमंत्र्याची बायल ही पयली टिचर आसली, आतां 100 कोटीचो डिफॅमेशन केस तिणी घातलेल्या, म्हणजे मुख्यमंत्र्याच्या बायलेचो व्हॅल्यू कितलो. आनी गोंयच्या मुख्यमंत्र्या बद्दल मुख्यमंत्र्याची खुर्ची जी आसा, प्रमोद सावंत याची पळोवंक गेले जाल्यार एफिडेवीट हेच्या इलेक्शनाक, व्हडल्या असेंब्ली इलेक्शनाक तिणी फॉर्म 26 कितें भरलेले आसा न्ही, तेजेर जर तुमी पळयत जाल्यार मुख्यमंत्र्याच्या प्रॉपर्टीचो व्हॅल्यू कितलो आनी मुख्यमंत्र्याच्या बायले कडेन कितली प्रॉपर्टी आसा, जितले मनशाचें नांव आसा न्ही मुख्यमंत्री म्हणून गोंयचो, तेजेर जर कोणी जर विधान केल्लें जाल्यार डिफॅमेशन केस मुख्यमंत्र्याचेर बाबा 100 कोटी घालूं येताले. आतां हे जॉब स्कॅमाच्या बाबतींत पळोवंक गेले जाल्यार फाटल्या दिसांनी आतां काँग्रेस पक्ष जो आसा हो ऑपोजिशन असो दिसत ना. कित्याक लागून काँग्रेस पक्षाचे स्पोक्सपर्सन मुख्यमंत्र्याच्या बंगल्याचेर वचून आपल्या चेडवाक लागून तो जॉबाक लागून फाटल्या दिसांनी पेपराचेर येयल्ले आनी तो पेपराचेर येयल्लेले वॉट्सॅपाचेर सगळे कडेन व्हायरल जाल्ले. तेन्ना तेंच्यांनी सांगलेले, अरे म्हाका सांगा, काँग्रेस पक्ष ऑपोजिशन आसा, कोणी उलोवपाक जाय, काँग्रेस पक्षान उलोवपाक जाय न्ही. काँग्रेस पक्ष हँड इन ग्लावज आसा कोणाच्या, बीजेपी कडेन आसा. म्हणजे काँग्रेसीक विकते घेतलेल्या बीजेपीन गोंयान, अख्ख्या इंडियेच्या म्हणना. राहुल गांधीची खबर ना. राहुल गांधी जेन्ना गोंयान येतलो तेन्ना हे अमित पाटकर जो आयज काँग्रेसीचो लिडर जो आसा म्हणटा आपूण, हेणी आयज गोंयान उजो पेटोवंक जाय आसलो. ह्या बाबतींत तेणी अख्खें रान पेटोवंक जाय आसलें आनी सांगूंक जाय आसलें मुख्यमंत्र्याचे बायलेन तेजें अशें केलां तशें केलां. अरे 12 जाणांक फाटल्या दिसांनी सगळीं बीजेपीचीच मनशां, ती जॉब स्कॅमान जी मेळिल्ली ह्या बीजेपीचीच मनशां. पूण तेजेर आयज थंड प्रकरण जाल्लेलें आसा. कित्याक लागून हांकां खबर आसा काँग्रेस पक्ष कितें दीत जाल्यार तोंड वगी करता, पूण काँग्रेस पक्ष ऑपोजिशन ना. आयज जे आमी आसा ऑपोजिशनान म्हणटा ते एक्टिविस्ट गोंयान जे आसा, शंकर भोजी काम कितले बरें करता, रामा काणकोणकर कितले बरें काम करता, प्रतिमा कितून काम कितले बरें करता. कळ्ळें, हे जे मनीस जे गोंयान जे काम करतात न्ही, एक्टिविस्ट, आमी जे काम करता गोंयान न्ही, ते खरें ऑपोजिशन. काँग्रेस पक्ष खरो ऑपोजिशन न्हूच. काँग्रेस पक्ष हँड इन ग्लावज आसा न्हू, तांकां कितें दीत जाल्यार आतां काँग्रेस पक्षाचे स्पोक्सपर्सन मुख्यमंत्र्याचे जेन्ना बंगल्याचेर जेन्ना वयता तो बीजेपीच्या अगेन्स्ट कसो उलयतले. आनी हे जे कोणाचो धंदो आसा मायनिंगाचे, बीजेपीच्या काँग्रेसच्या भितर जे आयज धंदो जो करणारे मायनिंगाचो धंदो आहा ते बीजेपीच्या अगेन्स्ट कित्याक लागून उलयतले. जॉब स्कॅम थंड जावंक ना. काँग्रेस पक्ष तेंच्या कडेन थंड जाल्लो आहा बीजेपी वांगडा. आमी मागता गोंयकारां कडेन हो जो प्रकरण जे आसा जॉब स्कॅमाचे, मागीर परत लँड कन्वर्शन, हिल कटींग जे आसा न्ही,
आयज हेजेर आमी मुद्दो आवाज करपाक जाय. हे टूल किट जे आसा न्ही गोंयचे नांव जे आयज जे फक्त ते मायंड डायवर्ट करता. आतां हे जे व्हडले व्हडले बीजेपीचे मिनिस्टर जे आसा न्ही नांव घेना कोणाचे, हे फक्त मायंड डायवर्ट करता. खरे जॉब स्कॅम हे जाल्लेले गोंयान आसा. गोंयान डिस्ट्रक्शन जाल्लेले आहा. दोंगर कापप चालू आसा. सगळे नेटान काम चालू आसा. सगळे गोंय हे गोंयकारा कडेन उरोंक ना भावानो म्हज्या. गोंय हे सगळे दिल्लीवाल्याच्या हातीन गेल्लेले आसा. गुजरातीचे लोक आसा न्हू हे आतां आमचे गोंयचे हे MLA जे आसा न्हू चपटी हालयतात तेंच्या फाटल्यान. तांकां कितें दीत जाल्यार ते बघतात. अशी गोष्ट जालेली आसा. पूण गोंयचे MLA जर तुमकां बरे जर जाय न्ही आतां विधानसभेचे निवडणुकीक बरें नवे दिवपाचें मागता. देव बरें करूं.